नमस्कार. मी प्रगती तुमच्यासाठी पुलावची रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही बघताय पुलाव किती सुटसुटीत आणि मस्त झाला आहे आणि ते पण कुकरमध्ये. रेसिपी बघून घ्या. पहिले कुकर तापवून घ्या. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाका. जिरी, मोहरी, हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या टाका. थोडासा कढीपत्ता टाका. अद्रक लसूणची पेस्ट, कांदे स्लाइस करून आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरची चव खूप छान येते. मस्त कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी होईपर्यंत. कांदा व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या. आधी बटाटे, गाजर, टोमॅटो मस्त फोडणी परतून घ्यायची आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही आणखी ॲड करू शकता. मसाले टाका. हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी. लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मसाले मस्त एकत्र करून घ्यायचे. आता यामध्ये तांदूळ टाका. हे बासमती तांदूळ आहेत. 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी तांदूळ तुम्ही छान धुवून घ्यायचे आणि ते 20 मिनटं भिजवायचे. त्याच्यानंतर थोडेसे तीळ टाका आणि थोडीशी चिंचेची चव खूप छान येते. आणि पाणी 3 वाट्या पाणी आहे. 2 वाट्या तांदूळ घेतले असतील तर 3 वाट्या पाणी टाकायचं आहे, म्हणजे 1.5 पट पाणी टाकायचं आहे. आता चवीपुरतं मीठ टाका. 1 चमचा तूप टाका आणि कुकर बंद करून घ्या. आता गॅस मोठा करा आणि 1 शिट्टी होऊ द्या. एका शिट्टीमध्ये भात खूप छान शिजतो. शिट्टी झाल्यानंतर कुकर उघडायची घाई करू नका. थोडा धीर धरा. जेव्हा कुकर आपोआप थंड होईल तेव्हाच कुकर उघडा आणि मग बघा